अथांग पसरलेलं माळरान, धो कोसळणारा पाऊस किंवा कडकणारं ऊन, अशातच अचानक शेकडो मेंढ्यांचा कळप गायब होतो. कुठेच त्यांचा मान लागत नाही. हिष्ट श्रापदांची भीती, चोरांची दहशत आणि त्यातच अंधारून आलेली रात्र. जेव्हा सगळी आशा संपते, जेव्हा डोळ्यातून केवळ अश्रू वाहतात, तेव्हा एकच आवाज आसमतात गुंजतो, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आणि एका क्षणातच निसर्गाचे नियम बदलतात. गायब झालेल्या मेंढ्या सुरक्षितपणे समोर उभ्या राहतात. पण हा चमत्कार घडला कसा? बाळूमामांनी निसर्गाला आणि काळाला कसं थांबवलं? आज आपण संत सद्गुरू बाळूमामांच्या जीवनातील अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या सत्य घटनेचा अनुभवणार आहोत. ही केवळ एक गोष्ट नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि अलौकिक शक्तीचा जिवंत पुरावा आहे. संत बाळूमामा हे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो एक हातात काठी घेतलेला, डोक्याला फेटा बांधलेला, अंगात घोंगडी पांघरलेला आणि लाखो भक्तांचे कल्याण करणारा अवतारी पुरुष. बाळूमामांचा अवतार हा सामान्य माणसांसारखा नव्हता. ते प्रत्यक्ष शिवांचे रूप मानले जातात. मामांचे संपूर्ण आयुष्य हे मेंढ्यांच्या कळपात, निसर्गाच्या साधिन्यात आणि गरिबांच्या कल्याणात गेले. मामांच्या मेंढ्या या केवळ प्राणी नव्हत्या, तर त्या मामांच्या अत्यंत प्रिय आणि पवित्र जीवाचे रूप होत्या. मामांच्या कळपात शेकडो, हजारो मेंढ्या असायच्या. मामा ज्या ज्या भागात आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन जात, तिथे दुष्काळ हटायचा. तिथली भूमी सुजलाम सुफलाम व्हायची. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मामांच्या मेंढ्या मुक्काम करत, त्या शेतकऱ्याचे नशीब उजळायचे. पण एकदा अशीच एक घटना घडली, ज्याने मामांचा दिव्य शक्तीचा प्रचिती संपूर्ण परिसराला आणून दिली. ती एक अत्यंत कठीण वेळ होती. मामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन एका दुर्गम डोंगरात आणि जंगलाने वेढलेल्या भागात मुक्कामास होते. तो परिसर खूप मोठा आणि घनदाट होता. सोबत काही सेवेकरी आणि मेंढपाळ बांधव होते. दिवसभर मेंढ्या चरून झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी सर्व मेंढ्यांना एक सुरक्षित ठिकाणी एकत्र केले जात असे. नेहमीप्रमाणे सूर्य मावळतीला चालला होता. आकाशात तांबूस रंग पसरला होता. पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत होते. सेवेकऱ्यांनी मेंढ्यांची मोजणी सुरू केली. मामा एका बाजूला शांतपणे घोंगडीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक अनाकलनीय शांतता आणि तेज होते. मेंढ्यांची मोजणी सुरू झाली. 1, 2, 10, 50, 100. पण अचानक मोजणाऱ्यांच्या सेवेकरांचे हात थरथरू लागले. त्यांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. त्यांनी पुन्हा एकदा मोजणी केली, पण आकडा चुकत होता. मामांच्या अत्यंत लाडक्या आणि कळपातील मुख्य अशा काही मेंढ्या तिथे नव्हत्या. 1, 2 नव्हे, तर मेंढ्यांचा एक मोठा गट जंगलात कुठेतरी गायब झाला होता. सेवेकरांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या काळात जंगलात लांडगे, बिबटे यांसारख्या हिष्ट प्राणी मोठ्या संख्येने असायचे. शिवाय मेंढ्या चोरणाऱ्या चोरा टोळ्याही सक्रिय असायच्या. अंधार पडायला लागला होता आणि अशात मेंढ्या गायब होणे म्हणजे थेट त्यांच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. तो सेवेकरी घाबरत थरथरत्या पावलांनी बाळूमामांकडे गेला. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांनी मामांच्या चरणांवर डोके ठेवले आणि गडगडत्या आवाजात म्हणाला, मामा, अनर्थ झाला मामा. आपल्या कळपातील मेंढ्या सापडत नाहीत. आम्ही खूप शोध घेतला, पण जंगलाच्या बाजूला गेलेल्या मेंढ्या परत आल्याच नाहीत. अंधार पडतोय मामा, आता काय करायचं? तिथे उपस्थित असलेले इतर लोकही घाबरले. सगळ्यांच्या मनात एकच भीती होती की आतापर्यंत लांडग्यांनी मेंढ्यांचा फडशा पाडला नसेल ना, किंवा चोरांनी त्यांना पळवून नेले नसेल ना. जंगलात रात्रीच्या वेळी शोध घेणे अशक्य होते. पण मामांनी सेवेकरांचे बोलणे ऐकून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना चिंता. संतपणे आपले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यातील ते तेज पाहून तिथे असलेल्या सर्वांचा थरकाप उडाला. मामाने हातातली काठी जमिनीवर आपटली आणि मोठ्या आवाजाने म्हणाले, अरे मूर्खांनो, घाबरता काय म्हणून? त्या मेंढ्या कुठे जातील? त्या माझ्या आहेत, बाळूंच्या आहेत. त्यांच्या अंगाला स्पर्श करण्याची ताकद या जगात कोणामध्येही नाही. तुम्ही तुमची श्रद्धा डगमगू देऊ नका. मामांचे हे शब्द ऐकून
सेवेकऱ्यांना थोडा धीर आला, पण मानवी मन शेवटी शंकेखोर असतो. रात्र जसजशी गडद होऊ लागली तसा जंगलातून हिंस्र प्राण्यांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. वारा सुसाट सुटला होता. सेवेकरी मनातल्या मनात देवाचा धावा करत होते. मामा मात्र शांतपणे ध्यानात बसले होते. त्यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले आणि म्हणाले, सकाळपर्यंत कोणीही कुठेही जायचं नाही. त्या माऊली मेंढ्या स्वतःहून परत येतील. दुसऱ्या दिवशी पहाट झाली. जंगलात धुक्याची चादर पसरली होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. सेवेकरी पहाटेच उठले आणि त्यांनी पुन्हा एकदा सभोवतालचा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. पण कुठेही मेंढ्यांचा मागमूस नव्हता. चिंतेचे वातावरण अधिकच वाढले. काही गावकरीही तिथे जमा झाले. ते म्हणू लागले की या जंगलात रात्रीच्या वेळी लांडग्यांचा मोठा वावर असतो, त्यामुळे आता मेंढ्या जिवंत असणे अशक्य आहे. चोरांनी जरी नेले असेल तर त्या आतापर्यंत खूप दूर गेल्या असतील. सर्वांनी आशा सोडली होती, पण बाळूमामांचा निसर्गावर आणि स्वतःच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास होता. मामा उठले. त्यांनी आपले अंघोळ उरकले आणि ते थेट जंगलाच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मागे काही सेवेकरी आणि गावकरीही गेले. मामा जंगलाच्या वेशीवर आले. त्यांनी आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने उंचावले आणि एका विशिष्ट सुरात, एका अलौकिक आवाजात मेंढ्यांना साद घातली. तो आवाज सामान्य माणसाचा नव्हता, तर तो एका आईने आपल्या लेकराला मारलेली हाक होती. त्या आवाजात एवढी अंतरता आणि शक्ती होती की संपूर्ण जंगल त्या आवाजाने प्रतिध्वनित्व झाले. आणि मग काहीच मिनिटात तिथे एक असा चमत्कार घडला ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. जंगलाच्या दाट झाडीमधून हळूहळू मेंढ्यांचे ओरडणे ऐकू येऊ लागले. झाडाझुडपांमधून एक एक करत मेंढ्या बाहेर येऊ लागल्या. सेवेकरांनी डोळे चोळून पाहिले. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता. ज्या मेंढ्या रात्रीच्या घनदाट अंधारात हेच प्राण्यांच्या जंगलात हरवल्या होत्या, त्या सर्वांच्या सर्व मेंढ्या अत्यंत सुरक्षितपणे, एकही जखम न होता, आनंदाने उड्या मारत मामांच्या दिशेने धावत आल्या. त्या मेंढ्या थेट मामांच्या जवळ आल्या आणि त्यांच्या पाया पडू लागल्या. जणू काही त्या सांगत होत्या की मामा, आम्ही चुकलो होतो, पण तुमच्या कृपेने आम्हाला काहीच झाले नाही. सेवेकरांनी धावत जाऊन मेंढ्यांची मोजणी केली. एकही मेंढी कमी नव्हती. अगदी शेवटच्या कोकरापर्यंत सर्व सुरक्षित होते. हे पाहून गावकऱ्यांच्या आणि सेवेकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी बाळूमामांच्या चरणांवर लोटांगण घातले. नंतर काही गावकऱ्यांनी सांगितले की रात्री त्यांनी जंगलाच्या त्या भागात काही लांडग्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकला होता. पण चमत्कार असा झाला होता, लांडगे मेंढ्यांच्या जवळ उभे होते, परंतु ते मेंढ्यांवर हल्ला करू शकले नाही. जणू काही कोणत्या तरी अदृश्य शक्तीने त्या हिंस्र प्राण्यांचे जबडे खेळून ठेवले होते. मामांच्या अस्तित्वाने आणि त्यांच्या पवित्र ऊर्जेने त्या प्राण्यांमधील हिंसांचा नष्ट केली होती आणि चोरांना तर त्या मेंढ्यांचा जवळ जाण्याची हिंमतच झाली नाही, कारण त्यांना तिथे एक महाकाय प्रकाश आणि पहारा असल्याचा भास झाला होता. हा बाळूमामांचा केवळ एक चमत्कार नव्हता, तर तो भक्तांना दिलेला एक संदेश होता. मामा नेहमी सांगायचे, तुम्ही माझी व्हा, मी तुमचा सांभाळ करायला समर्थ आहे. ज्याप्रमाणे मामांनी आपल्या हरवलेल्या मेंढ्यांना जंगलातील संकटातून वाचवून सुरक्षित परत आणले, त्याचप्रमाणे या संसाररूपी भवसागरात आणि कलियुगाच्या अंधारात भरकटलेल्या संकटात सापडलेल्या आपल्या मानवी भक्तांनाही मामा नेहमीच योग्य मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर काढतात. बाळूमामांचे चरित्र अशा अनेक अद्भुत आणि सत्य घटनांशी भरलेले आहे. आज मामा समाधीस्थ होऊन अनेक वर्षे झाली असली तरी त्यांच्या मळमळीत घोंगडीवाला अवतार आज पलीकडे जाऊन भक्तांच्या हाकेला धावून येतो. आजही जेव्हा एखादा भक्त संकटात असतो आणि तो अंतःकरणातून हाक मारतो, तेव्हा मामा कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांच्या मदतीला उभे राहतात. म्हणूनच आजही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यात एकच जयघोष ऐकू येतो, संत सद्गुरू देव
बाळूमामांच्या नावानं चांग भलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.